नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील. आपण बघताय BKP मराठी. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, अमेरिका आणि इराण हे युद्ध पेटलेलं आहे. म्हणजे आता तिसरं महायुद्ध होतंय का काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आता अमेरिकेनं दुबई, इराण, इराक, इस्रायल, इराणच्या जे आजूबाजूचे सगळे देश आहेत तिथं हवाई तळ तयार केलेले आहेत आणि त्या हवाई तळावरून अमेरिका इराणवरती हल्ला करतोय. आता इराणचा सर्वोच्च नेते, इराणचे जे आहेत खोमेनी यांना ठार केलेलं आहे. त्यांच्या सोबत त्यांची सुनबाई, नातू, या पत्नी, या सगळ्यांना हल्ल्यामध्ये ठार केलंय असं सांगितलं गेलेलं आहे. आणि इराणच्या सरकारी वृत्तवाहिनीनं त्या मृत्यूला दुजोरा दिला असून 40 दिवसांचा राष्ट्रीय शोक जारी केलेला आहे. आणि इराणनं सुद्धा अमेरिकेला धमकी दिलेली आहे. शेजार पाजारच्या देशांवरती हल्ले करायला सुरुवात केलेली आहे की आमच्यावरती हल्ला केला अमेरिकेनं, पण तुम्ही तुमची जागा अमेरिकेला वापरायला दिलेली आहे आणि तुम्हाला आम्ही सोडणार नाही, अशा पद्धतीचं इराणनं सुद्धा धमकी दिलेली आहे. आणि आता इराणच्या बाजूने सुद्धा अनेक देश उभे राहिलेले आहेत. तर याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय. तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती. अमेरिका आणि इराण यांच्यातलं युद्ध हे काय नवीन नाही. अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये जो सत्ता संघर्ष सुरू आहे तो म्हणजे वाहनांना लागणारं इंधन जे आहे ते इराण, इराक, दुबई, कुवेत ह्या सगळ्या देशांकडे आहे. आणि त्यातले त्यात इराण हा बलाढ्य देश आहे, अमेरिका हा बलाढ्य देश आहे, चीन बलाढ्य देश आहे, जपान, चायना हे जे सगळे बलाढ्य देश आहेत, रूस, हे सगळे बलाढ्य देश आहेत. आणि याच्यामध्ये सुपर पॉवर कोण, म्हणजे सगळ्यात मोठा कोण, याच्यावरनं सध्या आता वादंग जोरदार सुरू आहे. आणि त्याच्यासाठी अमेरिका हे सातत्यानं इराणवरती हल्ला करताना आपल्याला दिसते. म्हणजे इराणवरती अमेरिकेनं काय आज हल्ला केला नाही, तर याच्या अगोदर सुद्धा अनेक वेळा हल्ले घडवून आणलेले आहेत. तर अमेरिकेनं इराकचा राष्ट्राध्यक्ष सद्दाम हुसेन यांना सुद्धा कंठस्थान घातले. म्हणजे अमेरिकेच्या विरोधात जे जे राष्ट्र जातात त्यांना अमेरिका पकडून मारते. आता इराणच्या सुद्धा राष्ट्राध्यक्षांना अमेरिकेच्या सैन्यांनी ठार केलं. म्हणजे अमेरिकेने जो हल्ला केला त्या हल्ल्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. खोमेने म्हणजे आयातुल्लाह अली खोमेनी असं त्यांचं नाव होतं आणि ते इराणचे सर्वोच्च नेते होते, राष्ट्राध्यक्ष होते. त्यांच्या राहत्या घरावरती अमेरिकेच्या, इस्रायलच्या क्षेपणास्त्रानं मारा केला आणि त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा नातू, सून, पत्नी असा 5-6 लोक ठार झाली. त्याचबरोबर आता त्या देशाची सगळी कमान त्यांचाच मुलगा त्यांच्याकडं देण्यात आलेले आहे. तसंच 40 दिवसांचा राष्ट्रीय शोक सुद्धा, दुखावटा सुद्धा तिथं जाहीर करण्यात आलेला आहे. परंतु आता अमेरिकेमध्ये मात्र असं म्हटलेलं आहे की इराणचे 48 नेते या हल्ल्यामध्ये मारले गेलेले आहेत, असं अमेरिकेच्या ट्रम्प राष्ट्राध्यक्षांनी जाहीर केलेलं आहे. म्हणजे खळबळजनक दावा आहे हा. 48 बडे नेते मारले गेलेले आहेत असं सांगितलं गेलेलं आहे. आणि अमेरिकेचे तिथले जे फॉक्सो न्यूज चॅनल जे आहे त्याच्या ह्यानं तो दुजारा देण्यात आलेला आहे. आता हे 48 नेते एकाच वेळी मारले कसे गेले, आता ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फॉक्सो न्यूजशी बोलताना असं म्हटलेलं आहे, 1979च्या क्रांतीनंतर इराणसाठी सर्वात महत्वपूर्ण क्षणांपैकी एक असलेला अमेरिकी इस्रायल हल्ला असंही त्यांनी म्हटलेलं आहे. परंतु इतर देश जे आहेत, काही देश ते इराणच्या सुद्धा बाजूने उभे राहिलेले आहेत. म्हणजे जसं रूस हा देश इराणच्या बाजूने उभा राहिलेला आहे, तसंच चायना सुद्धा
इराणच्या बाजूने, म्हणजे इराणच्या बाजूने सुद्धा बरेच देश उभे राहिलेले आहेत. जसं अमेरिका काही देशांच्या पाठीचे आहे, तसंच इतर देश सुद्धा आता इराणच्या बाजूने उभे राहिलेले आहेत. आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की इराणवर जर पुन्हा अशा पद्धतीचा हल्ला केला तर आम्ही सुद्धा इस्रायलवरती हल्ला करू. आता इस्रायल या देशामध्ये अमेरिकेचं सैन्य आहे आणि तिथं हवाई तळ इस्रायलमध्ये अमेरिकेचा आहे. म्हणजे इराणच्या बाजूने जे 5-6 देश आहेत त्या प्रत्येक देशाच्या तिथं अमेरिकेनं हवाई तळ अमेरिकेनं बनवलेले आहेत. आणि त्या हवाई तळांवरून अमेरिका हे इस्रायलच्या मदतीनं इराणवरती हल्ला करते. म्हणजे हे सगळं असताना इराणनं सुद्धा अमेरिकेला धमकीवाजा इशारा दिलाय. तसंच आजूबाजूच्या देशांना सुद्धा इशारा दिलेला आहे की बाबा तुम्ही जर अमेरिकेला जर तुमची भूमी वापरण्यास देत असाल तर मात्र आम्ही तुमच्यावरती सुद्धा सक्षम असे हल्ले करू आणि ह्या सगळ्या गोष्टींना पुन्हा तुम्हीच जबाबदार असणार आहे असं सुद्धा सांगितलं गेलेलं आहे. आता ह्या हल्ल्यामध्ये इराणचे जे सर्वोच्च नेते होते आयातुल्ला अली खोमेनी यांच्या निधनानंतर आता पुन्हा तिथलेच माजी राष्ट्राध्यक्ष जे आहेत महमूद अहमदी नेजाद यांचं सुद्धा निधन झाल्याचं सांगितलं जातंय. म्हणजे ह्या हल्ल्यामध्ये हा हल्ला एवढा गंभीर होता की त्याच्यामध्ये अनेक नेते ठार झालेत. आता हे इराणचे राष्ट्राध्यक्ष ठार झाल्यानंतर त्याचे पडसाद मात्र पाकिस्तानमध्ये उमटले. पाकिस्तानमधल्या अमेरिकेचा जो राजदूत आहे त्याच्यावरती हल्ला करण्यात आला. तसंच भारतात सुद्धा इतर सगळ्या ठिकाणी म्हणजे नवी दिल्ली असेल, बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश, तेलंगणा ह्या सगळ्या राज्यांमध्ये अमेरिकेच्या विरोधात घोषणाबाजी देण्यात आली आणि अमेरिकेच्या विरोधात अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाचे पोस्टर सुद्धा जाळण्यात आले. म्हणजे अमेरिकेच्या विरोधात जगामध्ये असंतोष निर्माण झालेला आहे. आता हे सगळं घडल्यानंतर इराणनं सुद्धा अमेरिकेवरती अमेरिकेचे जे नौदलामध्ये जे काय हे आहेत युद्ध सामुग्री आहे, जहाज आहेत, याच्यावरती सुद्धा हल्ला चढवायला सुरुवात केलेली आहे. म्हणजे इराणच्या इस्लामिक रिव्हेन्शन गार्ड कॉपर्स आयजी अमेरिकेच्या नौदलाची विमानवाहू युद्धनौका अब्राहिम लिंकवर हल्ला केला आणि ती अमेरिकेची युद्धनौका सुद्धा नेस्तनाबूत केली इराणनं, असं सुद्धा इराणच्या वृत्तवाहिनीनं सांगितलं गेलेलं आहे. म्हणजे अमेरिकेच्या सुद्धा ज्या 2 युद्धनौका पाण्यामध्ये होत्या त्यांच्यावरती सुद्धा हल्ला करून ते सुद्धा नेस्तनाबूत केलं इराणच्या वृत्तवाहिनीनं सांगितलेलं आहे. तसंच इराणमध्ये इस्रायलनं 30 बॉम्ब टाकले मोठे मोठे एकाच रात्रीत. आता हे युद्ध जे आहे हे जागतिक 3रं महायुद्धाकडे आता ही वळतंय की काय असं एकंदरीत चर्चा सुरू झालेली आहे. म्हणजे आता ह्याच्यात जर चीन पुन्हा रूस हे सगळे जर देश इराणच्या पाठीशी गेले आणि त्यांनी जर इस्रायलवरती जर हमला केला, इस्रायल किंवा इराणच्या आजूबाजूचे जे देश आहेत त्या देशांवरती जर हल्ला करायला सुरुवात केली तर मात्र 3रं महायुद्ध सुरू झालं असंच म्हणता येईल. म्हणजे आता 3ऱ्या महायुद्धाकडे सगळी ही वाटचाल सुरू आहे एकंदरीत आपल्याला दिसते, किंवा 3रं महायुद्धच आता होतंय की काय. म्हणजे अशी आता सुरुवातच झालेली आहे 3ऱ्या महायुद्धाची. तर हे लवकरात लवकर थांबलं पाहिजे. आता ह्या युद्धामुळे सुद्धा आपल्या देशावरती सुद्धा फार मोठा असा परिणाम होतो, कारण की आपल्याकडं जे तेल आहे ते तिकडूनच येतं अमेरिकेच्या मार्फत, परंतु त्या देशांकडूनच तेल येतं. अमेरिकेचा त्या काही देशांवरती कब्जा आहे त्या तेल साठ्यांवरती, तर आपल्याला जे देश येतं तेल येतं इंधन ते तिकडूनच येतं. मग हे युद्ध सुरू झाल्यामुळं आता इराणच्या हद्दीतून काही जहाजा येतात. तर आता कालच अशी बातमी आली की आपलं तेलवाहू जहाज तिथं अडकलेलं आहे आणि त्याच्यावरती सुद्धा हल्ला केला आणि त्याच्यात आपले 10-12 खलाशी मृत्युमुखी पडलेले आहेत अशी सुद्धा काल बातमी आलेली आहे. तसंच इराणची हद्द जी आहे समुद्री हद्द, ह्या इराणच्या समुद्री हद्दीमधून 80% देशांना वाहतूक होती 80% देशाची, तर ती आता इराणनं ती बंद केलेली आहे. त्याच्यामुळं
पाण्यातून एकही जहाज आता इकडे येणार नाही. त्याच्यामुळं आपल्या देशामध्ये सुद्धा पेट्रोल डिझेलवरती परिणाम होऊ शकतो. पेट्रोल डिझेल 150 रुपये लिटर पर्यंत जाऊ शकतं. तसंच सोनं 2 लाखापेक्षा पार होऊ शकतं. अशी सुद्धा सध्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे. म्हणजे 2 लाखाच्या वरती सोनं सुद्धा जाऊ शकतं. म्हणजे महागाई ही आपल्या देशात सुद्धा फार प्रचंड अशी वाढू शकते. कारण की आपल्या देशात स्वदेशी माल असा काहीच नाही, स्वदेशी काहीच तयार होत नाही. फक्त मेक इन इंडियाच्या नावाखाली 2014ला सरकार, मोदी सरकार आलं तेव्हापासून त्यांनी फक्त मेक इन इंडियाच्या नावाखाली लोकांना बोलबोलैया केलं, लोकांना येड्यात काढलं गेलं. परंतु खरं पाहता देशामध्ये मेक इन इंडिया काहीच बनलेलं नाही. जे सांगत होते आम्हाला 250 रुपयात मोबाईल होणार, हे होणार, ते होणार, ते होणार, काय नाही. पैसे गुंडळून सगळे फरार झाले आणि ह्या सगळ्यांना सत्ताधाऱ्यांचं पाठबळ असतंय हे आपण बघितलेलं आहे. तर इतर देशांकडनंच अजून आपल्याला माल घ्यावा लागतो. चायनाकडनंच आपल्याला मोबाईलचं सगळं साहित्य घ्यावं लागतं अजून पण चायनाकडनंच. तर आता हे जर तिसरं महायुद्ध जर पेटलं गेलं तर मात्र अवघड होईल. आणि आता बघा इराणनं सुद्धा सुरुवात केलेली आहे इस्रायलवरती हल्ला करायची. इस्रायलमध्ये सुद्धा अनेक जण ठार झालेले आहेत इस्रायलच्या. तसंच दुबईमध्ये सुद्धा, दुबईची जी सर्वात मोठी इमारत आहे त्याच्यावरती सुद्धा हल्ला केला गेलेला असल्याचं सांगितलं गेलेलं आहे. म्हणजे इराणनं सुद्धा आता बदला घ्यायला सुरुवात. आणि इराणचे जे नवीन अध्यक्ष नेमले गेलेले आहेत त्यांनी सुद्धा सांगितलं की आता आम्हाला आमच्या देशावर जो हल्ला झाला आणि आमच्या देशाच्या ज्या राष्ट्राध्यक्षांना मारलं गेलं तर त्याचा सुद्धा आम्हाला आता बदला घ्यायचा आहे, असंच तिथल्या राष्ट्राध्यक्षांनी सांगितलं. त्याचबरोबर लाखो लोक, त्या ज्या राष्ट्राध्यक्षाचा मृत्यू झाल्यानंतर लाखो लोक रस्त्यावरती उतरली गेली आणि अमेरिकेविरोधात त्यांनी निदर्शनं केली गेली. म्हणजे जरी राष्ट्राध्यक्ष मारला गेला असला तरी सुद्धा अमेरिकेच्या विरोधात मात्र आता रान उठलेला आहे. ट्रम्पला सुद्धा मारू अशा धमकीवाजा इशारा ह्या इराणनं दिलेला आहे. आणि इराण रशिया असेल, रूस असेल किंवा चीन असेल यांच्या मदतीनं हे सगळं करू शकतं. अशीच एकंदरीत सध्याची परिस्थिती आपल्याला दिसते. परंतु हे तिसरं महायुद्धाच्या दिशेनं सगळी आता वाटचाल सुरू आहे हे मात्र तितकंच नक्कीच आहे. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामॅन अनिकेत सह, मी भीमराव कडाळे पाटील, BKP 24 मराठी, इंदापूर, पुणे.